നാളും വീണ്ടും ദൈവസന്നിധിയിൽ ആയിരിക്കാം. കർത്താവ് നമ്മളെല്ലാം ജീവിതത്തിൽ നല്ല സമയത്തിനാണ് നമുക്ക് ദൈവത്തെ സ്തുതിക്കാം. आज परमेश्वर सुबह के बाद परमेश्वर के सन्निधि में आने के लिए परमेश्वर ने मौका दिया, प्रभु की धन्यवाद करते हैं। പ്രത്യേകിച്ച് നമ്മുടെ പോസ്റ്റലീയമായിരുന്ന കുഞ്ഞുങ്ങളെല്ലാം മടങ്ങി വരുവാനിടയായി അതും ക്ഷേമത്തോടുകൂടി മടങ്ങി വരുവാൻ സ്വർഗത്തിൽ നിങ്ങൾ സഹായിച്ചു. നമുക്ക് സ്തുതിക്കാം. प्रत्येक रूप से आज जो भी ऑप्शंस में रहते थे सारे बच्चों पे एक साथ आकर प्रभु का धन्यवाद करने का मौका दिया, हम प्रभु का धन्यवाद करते हैं। ഇന്നത്തെ ആരാധനയെല്ലാം ആവശ്യമാണ്. നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. ദൈവത്തിന്റെ വലിയ സാന്നിധ്യം അനുഭവിച്ചറിയുമ്പോൾ നമ്മൾ ഇരിക്കുന്നു. ഹല്ലേലൂയ. ദൈവത്തിന്റെ വലിയ സാന്നിധ്യം നമ്മൾ അനുഭവിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. ഇന്നത്തെ ആരാധനയെ കുറിച്ചുകൊണ്ട് ഹല്ലേലൂയ ആദ്യം മുതൽ അവസാനം വരെ ദൈവത്തിന്റെ സാന്നിധ്യം നാം അനുഭവിച്ചു വീണ്ടും അറിയുന്നതിന് വേണ്ടിയിട്ട് आज की आराधना में शुरू से लेकर अंत तक परमेश्वर का सानिध्य अनुभव करने के लिए നമുക്ക് ചില ഈ വിഷയങ്ങളെല്ലാം ആവശ്യമാണ് നമുക്ക് പ്രാർത്ഥിക്കാം. कुछ लोग इन सब विषयों के लिए प्रार्थना करें. Praise the Lord. Hallelujah. Praise Jesus. हालेलुया हालेलुया परमेश्वर परमेश्वर जी धन्यवाद करते हैं आपकी हालेलुया ईश्वर हालेलुया नए दिन के लिए धन्यवाद खुदावंद जो तूने खुदावंद खुदा परमेश्वर जी हमें दिया खुदा परमेश्वर जी दुनिया के में हालेलुया खुदा परमेश्वर कुछ नहीं होगा खुदा परमेश्वर जो हालेलुया इस दुनिया को मौत के द्वारा छोड़ सके लिए खुदावंद पर पिता परमेश्वर जी तूने हालेलुया हम सबको हालेलुया खुदा परमेश्वर जो दिन दिया उसके हम धन्यवाद करते आज की इस बंदी के लिए भी धन्यवाद करते हैं खुदावंद हालेलुया आपका हालेलुया तूने हमें हालेलुया खुदा परमेश्वर हालेलुया वचन सुनने के लिए गीत गाने के लिए प्रार्थना करने के लिए मदद की उसके लिए हम धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर जी हालेलुया इधर बैठे सभी भाई बहनों को रात हमें सौंपते खुदावंद हालेलुया खुदा परमेश्वर जी हालेलुया तेरे चरणों में खुदावंद खुदा परमेश्वर सभी भाई बहन हालेलुया अपनी प्रार्थना हालेलुया विषय लेकर आए खुदावंद हालेलुया सबकी प्रार्थना सुनने वाला सच्चा जिंदा खुदावंद सुनिए खुदा परमेश्वर जी हालेलुया खुदा परमेश्वर जी हालेलुया खास तौर पे हालेलुया खास तेरी प्रार्थना कर दे खुदावंद हालेलुया खुदा परमेश्वर जी गुजरात दे देवे ने खुदावंद ना दे कने सफर दे संग दे खुदावंद खुदा परमेश्वर जी अपना स्वागत सुना दे नाल
कि खुदाम पिता परमेश्वर जी हम देर तक कलेशा में सौंदे खुदाम हालेलुया खासतौर दे विच हालेलुया राजमुंसा दे लिए प्रार्थना करते खुदाम जो हालेलुया परमेश्वर जो वचन हालेलुया उनका दे विच हालेलुया परमेश्वर हालेलुया वाणी जाने खुदाम उस वचन के अनुसार हमें जीने के लिए मदद करें पिता परमेश्वर जी कोई भी शाम की शक्ति दुष्ट आत्मा हमें धार्मिक विश्वास में हालेलुया कम न होने पाए खुदा अपनी हालेलुया परमेश्वर जी करना बरात हालेलुया हम सब भाई बहनों के ऊपर रखें खुदा हालेलुया हालेलुया प्रार्थना करते हमारी क्रिश्चियन में हालेलुया पढ़ाई करने वाले सब भाई बहनों को तरात में समझे खुदा हालेलुया काम करने वाले सब भाई बहनों को तरात में समझे खुदा सबको आशीष करें खुदा हालेलुया परमेश्वर जी हालेलुया और भी जितनी हालेलुया प्रार्थना की जाए हालेलुया परमेश्वर जी की वचन गाए हैं सबके हालेलुया परमेश्वर सबके लिए आपकी आशीष मांगते हैं खुदा परमेश्वर जी जो भाई बहन हालेलुया आज के दिन हालेलुया परमेश्वर बंदी में नहीं आ सके खुदा उनके लिए भी हम हालेलुया प्रार्थना करते हैं खुदा उनकी भी रुकावटों को परेशानियों को दूर करने वाला ईश्वर तो वहाँ पे हालेलुया आने वाले दिनों में खुदा परमेश्वर जी वो भी हालेलुया बंदी में आ सके खुदा हालेलुया परमेश्वर जी इस छोटी सी प्रार्थना को सुने और कबूल करें यीशु के नाम से നമ്മുടെ മതത്തിലെ ഹോസ്റ്റലൊക്കെ ആയിരുന്നവരെ ഉണ്ട് അവർ മടങ്ങി വന്നു ഞാൻ ചിന്തിക്കുന്ന നിശ്ചയപാട് അവർക്ക് സാക്ഷ്യപാതയൊക്കെ ഉണ്ടാകുമെന്ന് കഴിഞ്ഞ ദിവസങ്ങൾ അവരായിരുന്നപ്പോൾ ഇങ്ങനെ പരിപാലിച്ചു എനിക്ക് തോന്നുന്നത് आज के दिन में हॉस्टल में जो भी बच्चे रहते थे सभी लोग वापस आ गए हैं और मैं सोचता हूँ कि आज इन सब लोगों को परमेश्वर के सानिध्य में खड़े होकर गवाही देने के लिए बहुत कुछ है അവർക്ക് ഈ സമയം കൊടുക്കുകയാണ് അതുപോലെ തന്നെ പ്രത്യേകിച്ച് എന്തെങ്കിലും പ്രാർത്ഥന വിഷയമാണെങ്കിൽ ഇപ്പോൾ നമുക്ക് ഷെയർ ചെയ്യാവുന്നതാണ് അതിനോട് നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുന്നതായിരിക്കും उन बच्चों के लिए मैं गवाही देने का मौका देता हूँ और किसी के लिए भी कोई प्रार्थना का विषय है तो अभी बोल सकते हैं बात करती हूँ कि आपके सबसे गवाही बोलने के लिए पिछले 2 संडे भी मैं अटेंड कर पाई और मैं इसलिए आज मुझे मौका मिला थोड़ी सी धन्यवाद करती हूँ इससे लोग हफ्ते तक तो मुझे संभाल के रखा आने जाने में पढ़ाई में सब छाप दिया और सुने भी आपको ध्यान से धन्यवाद करती हूँ पिछले 2 महीने से परमेश्वर ने मुझे आगे प्रदेश में संभाल के रखा करने के लिए आविष्कृत और अभियान दिया मैं भी थोड़ा सा बीमार हुआ तो मुझे सैर करना क्लाइमेट चेंजिंग की वजह से जुकाम है वहाँ पे परमेश्वर ने मुझे संभाल के रखा अच्छा टीचर्स स्टूडेंट सब धीरे से धन्यवाद करती हूँ हम काफ़ी ना सोचा हुआ सभी आशीषों से परमेश्वर ने मुझे धन्यवाद करती हूँ सब प्रेयर करना मैंने वहाँ पे एक छोटा सा प्रेयर सेल शुरू किया है 14 बच्चे वहाँ पे अटेंड करते हैं 20 बच्चे हैं बट 14 बच्चे रेगुलरली अटेंड करते हैं सब प्रेयर करना उसमें से एक बच्चे ने परमेश्वर को अपना उद्धारकर्ता ग्रहण कर बपतिस्मा लेने के लिए रेडी होकर खड़ी है मैंने उसको बोला है कि रेगुलरली चर्च में जाने के लिए आप उसके विश्वास की बढ़ोतरी के लिए आगे वो ताकि वो उसके द्वारा उसका पूरा परिवार बचाए जाने के लिए प्रार्थना करना वो एक पक्का हिंदू फैमिली से बिलोंग करते हैं उसके परिवार में से बहुत सारे अगेंस्ट में खड़े हैं बट आपसे प्रेयर करना कि ये एक विश्वास में आना उसकी ज़िंदगी में सबसे आशीष का कारण बने दिसंबर से मेरा मिड टर्म एग्जाम भी शुरू हो रहा है आप सब प्रेयर करना मैं इस अगले संडे यहाँ से वापस जाऊँगी अपने लिए सब के लिए प्रार्थना करूँ मैं आप सबको वहाँ पे प्रार्थना में याद करती हूँ ये सब बातें आप सब मेरे प्रार्थना में छोटी करके देना और किसी को मैं बोलने का मतलब कुछ प्रार्थना विषय है तो
പ്രത്യേക വസ്തുക്കൾ കർത്താവെ പോയി പഠിക്കുന്ന കുഞ്ഞുങ്ങൾക്കായി സ്തോത്രം ചെയ്യുന്ന കർത്താവെ കുഞ്ഞുങ്ങളുടെ വസ്തുക്കളൊക്കെ കർത്താവെ അവരുടെ പഠനത്തിൽ കർത്താവെ കർത്താവെ കൂടെ ഇരുന്ന കർത്താവെ ജാതികളുടെ മധ്യത്തിൽ കർത്താവെ കുഞ്ഞുങ്ങളെ നീക്കത്തിലൂടെ വീണ്ടും കൂട്ടി വരുത്തി കർത്താവെ കർത്താവെ സുഖത്തിൽ ആത്മാവിനെ ആരാധിക്കാൻ കർത്താവെ കുഞ്ഞുങ്ങൾക്ക് സൗഭാഗ്യത്തിനായി കർത്താവെ കുഞ്ഞുങ്ങളെ ഞാൻ ഗ്രഹിക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്ന കർത്താവെ അവരുടെ പഠനത്തിൽ കൂടെ ഇരിക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്ന കർത്താവെ നല്ലൊരു പഠനം കൊടുത്ത കർത്താവെ നല്ല വിജയം കാണുവാൻ കുഞ്ഞുങ്ങളെ നിടയാക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്ന കർത്താവെ കുഞ്ഞുങ്ങളെ ശ്രമിക്കുന്ന പ്രയത്നങ്ങൾക്കായി സ്തോത്രം കർത്താവെ കുഞ്ഞുങ്ങൾക്കായി സ്തോത്രം ചെയ്യുന്ന കർത്താവെ കൂട്ടത്തിൽ ഞാൻ ഗ്രഹിക്കുമാറാകണമെന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്ന കർത്താവെ ഞങ്ങളായിരിക്കും സ്ഥാനങ്ങളൊക്കെ ഞങ്ങളെ കാത്തുകൊണ്ട് പാലിക്കുമാറാകണമെന്ന് നിങ്ങളുടെ ഗ്രാമീണമായ സ്തോത്രം സർവേശ്വരന്റെ നാമത്തിൽ തന്നെ ഹല്ലേലൂയ. കർത്താവിന്റെ നാമത്തിൽ മനോഹരമായ ഒരു സങ്കീർത്തനം തോന്നുന്നു.